नमस्कार. आज साने गुरुजींवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. 11 तारखेलाच त्यांची पुण्यतिथी झाली आणि आज आता त्यांच्याविषयी थोडंसं आणि त्यांच्या थोडा चरित्राचा भाग आणि बाकी 2 कथा असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या ओठावरी थरथरे प्रार्थना एक हीच, व्हावे माझ्या कधी न भगवन हातुनी कर्मनीच. श्रद्धा राहो सुमती असुदे त्वत्स्मृती देवराज, चिंतेचे ना मग किमपि ते नाथ केव्हाही काज. परमेश्वराला प्रार्थना साने गुरुजींनी केली आहे की माझ्या ओठावर सतत तुझं नाव असावं, माझ्या हातून कधीही नीच कर्म होऊ नये. कारण काय तर माझी तुझ्यावर श्रद्धा आहे आणि त्यामुळे माझी मती सुमती राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे साने गुरुजींचं सगळंच जीवन प्रेममय आहे. म्हणजे सतत प्रेम आणि प्रेमच करणं हे त्यांच्या आयुष्याचं व्रत होतं असं म्हणायला हरकत नाही. सत्याग्रहही त्यांनी केला, पण प्रामुख्यानं त्यांचा पिंड दुसऱ्यावर प्रेम करण्याचाच होता. 24 डिसेंबर 1899 या दिवशी त्यांचा जन्म कोकणामधल्या पालगडला झाला. होत होते वडील, होत म्हणजे श्रीमंत, आणि त्यांचा हा मुलगा पांडुरंग. परंतु आई किंवा घरातलेच सगळे त्यांना पंढरी म्हणत असत आणि धाकटी भावंड अण्णा म्हणत असत. तर साने गुरुजींचं आपल्या आईवर विलक्षण प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. एकूणच भारतीय स्त्रीबद्दल साने गुरुजींची भावना अतिशय उदात्त आहे. त्यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर ते असं म्हणतात, भारतीय स्त्री म्हणजे त्याग, तपस्या, मूक सेवा आणि अलोट श्रद्धा आणि अमर आशावाद. आपलं वर्णन त्यांनी केलेलं आहे की भारतीय स्त्री अशी आहे, ती उत्तम आशावाद घेऊनच जगते आणि तिच्या मनामध्ये श्रद्धा तर असतेच, सगळ्यांची मूकपणे सेवा करते आणि हा सर्वसाधारण अभ्यास आहे किंवा त्यांनी केलेलं हे अवलोकन आहे भारतीय स्त्रीचं. त्यांनी असं म्हटलंय की भारतीय स्त्रीचं जीवन म्हणजे पेटलेलं होमकुंड, पेटलेलं होमकुंड. स्त्री म्हणजे कर्मयोग, स्त्री म्हणजे कर्मयोग, सतत काम करत राहणं आणि कुठल्याही प्रकारची आशा न ठेवता निष्काम कर्म करत राहणं हा भारतीय स्त्रीचा विशेष. आणि त्यामुळे भारतीय स्त्रीलाच त्यांनी कर्मयोग म्हणून टाकलं आहे. ती सगळ्यांची प्रेममय दासी आहे. आता हा शब्द जरा वेगळा वाटतो, पण प्रेममय दासी आहे. कुठलेही मला मोठे पण द्या असं ती कधीही म्हणत नाही. मूकपणे सेवा करत राहते, प्रेम करत राहते. तिचं हृदय गूढ आणि गंभीर आहे. तिच्या अंतःकरणात काय चाललेलं असतं हे कधी कोणाला कळलेलं नाही. ते गूढ आणि गंभीर आहे. स्वतःचे अश्रू आणि दुःख ती कोणाला दाखवत नाही. स्वतःचे अश्रू आणि दुःख ती कोणाला दाखवत नाही. ती अल्पसंतुष्ट आहे. घर हे तिचं सर्वस्व आहे. आणि पती आणि मुलांसाठी ते घर ती प्रेमाने भरून ठेवते. त्या घरामध्ये प्रेम आणि प्रेमच तिचं फक्त अनुभवाला येतं असं
भारतीय स्त्रीचं एक काय म्हणूया व्यक्तिमत्व की त्यांनी खूपच चपखल शब्दामध्ये मांडलेलं आहे. आता त्याला पात्र व्हायचं की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, की ह्या सगळ्या गुणांना आपण पात्र आहोत की नाही हे ज्याचं त्यांनी. परंतु त्यांच्या आईमुळे आणि त्यांच्या एकूण त्यांच्या सभोवतालच्या स्त्रियांबद्दल त्यांचं हे अनुकूल मत आहे आणि त्या निरीक्षणातून त्यांनी केलेलं हे वर्णन आहे. प्रामुख्यानं त्यांच्या आईच्या चित्रणातून त्यांनी ते केलेलं असावं असं वाटतंय. यशोदा त्यांची आई. पालगडला 5वीपर्यंतचं शिक्षण होतं. नंतरचं शिक्षण दुसरीकडे जाऊन करायला हवं. जाऊन करायला हवं. मग पुण्याला त्यांचे एक मामा होते, तिथं ते आले. परंतु एकूण मामांचा जाच हे काही त्यांना सोसेना आणि त्यांनी ठरवलं की इथं राहण्यात काही अर्थ नाही. म्हणजे खूपच कामं करायची, खूप काही, आणि हे सगळं करूनसुद्धा कधी गोड शब्द त्यांना मिळाले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचं ठरवलं आणि ते मुंबईच्या मामांकडे गेले. आता मामांकडून निघून आला, एवढा मामांनी नेलं शिकायला, तर मोठे पण मामांना मिळालं, चांगूल पण मामांना मिळालं आणि यांच्या वाट्याला मात्र सगळ्यांकडून थोडीसा उपहासच आला, एवढं शिकायला नेलं पण नाही हा मुलगा शिकला असं. पण मग मुंबईला जाऊन ते शिकले, शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये सुद्धा त्यांचा स्वभाव हा लपून नाही राहिलेला. म्हणजे त्यांचं सत्याचा आग्रह जो होता आणि त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपला आग्रह व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगही त्या चरित्रामध्ये वाचायला मिळतात. किंवा म्हणजे गुरुजींनी काय, एक मुलगा कोटाची बटणं लावून आला नाही, मग गुरुजी चिडले आणि त्यांनी त्या मुलाच्या कोटाची सगळे बटणं तोडून टाकली. तर बाकीच्या मुलांनी, म्हणजे पंढरीच्या सांगण्यामुळे बाकीच्या मुलांनी आपल्या कोटाची बटणं उघडली सगळ्यांनी, आणि ते एकूण सरांच्या लक्षात आलं की हे वेगळंच काहीतरी प्रकरण दिसतंय. आणि अशाच पद्धतीने काही काही छोट्या छोट्या गोष्टी पण निग्रहाने त्यांनी त्या घडवून आणल्या. म्हणजे एकदा गुरुजींनी खूप मारलं त्यांना, पण त्यांनी तोंडातून एकही उद्गार काढला नाही, वेताच्या छडीने मारलं तरीसुद्धा, आणि सत्याचा आग्रह सोडला नाही. तर मुलांनीच शेवटी असं म्हटलं की पंढरी म्हणतोय तेच बरोबर आहे. शेवटी सरांना थोडंसं माघार घ्यावी लागली. अशा प्रकारचे काही प्रसंग त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. यदुनाथ थत्तेंचं त्यांच्यावरचं चरित्र आहे आणि ते वाचायला मिळेल. मी प्रामुख्याने म्हणजे आता आपल्याला जे साने गुरुजी माहिती आहे ते श्यामच्या आईमुळे जास्ती माहिती आहे. म्हणजे त्यांची चळवळ होतीच, राष्ट्रसेवा दल होतं, साधना त्यांनी साप्ताहिक काढलेलं होतं वगैरे, हे सगळं बरोबर आहे. परंतु प्रामुख्यानं आपल्याला साने गुरुजी म्हटलं की कोण आठवतं तर श्यामचे. मग त्याच्यावर एक चित्रपट पण निघाला वगैरे. आता नुकतेच ते काम करणारे माधव वझे गेले, श्यामचं काम करणारे. तर ते साने गुरुजी श्यामची आई, हे धडपडणारी मुलं हे पण त्यांचं पुस्तक. म्हणजे मला आठवतं आपण लहान असताना साने गुरुजींचं साहित्य खूप काही वाचलं आहे. म्हणजे त्यावेळेला ते आपल्याला आवडायचं पण. ते विचार त्या लहान वयामध्ये पचनी पडणारे होते आणि त्यामुळे आपण ते वाचत पण होतो. धडपडणारी मुलं असतील किंवा पुनर्जन्म आहे, सती नावाची कादंबरी आहे, अस्टिक नावाची कादंबरी आहे, अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या आपण त्यावेळेला वाचून काढल्या. कथासंग्रह पण त्यांचे उत्तम आहेत. आणि आपल्याला ते आठवतात ते बलसागर भारत हो या गीतामुळे, की ज्यामुळे भारतामधल्या म्हणजे तो जसं वंदे मातरम आहे तसं ते बलसागर भारत हो, सगळीकडे ते गीत सगळ्यांनी सांघिक गीत म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि प्रार्थनात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमा अर्पावे. म्हणून मी म्हटलं की साने गुरुजी म्हणजे प्रेमाची मूर्ती आहे आणि त्यामुळे तोच एक आपला धर्म आहे. बाकीच्या म्हणजे ज्याला आपण रिलिजन म्हणतो किंवा उपासना पद्धती, या सगळ्यांपेक्षा सुद्धा परस्परांवर प्रेम करा
असं साने गुरुजी आवर्जून सांगतात. त्यांच्या 2-3 कथा ज्या मला प्रामुख्याने आवडल्या. एक तर आपल्याला इंग्रजीमध्ये पण म्हणजे लोअर इंग्लिश ज्यांचं होतं त्यांच्याकडे ती कथा होती कृष्णाची. ती आता मी सांगते म्हणजे आपल्याला पण आठवेल की हो ही कथा आपण इंग्रजीत शिकलो आहे. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंग्रजीला ती कविता तो धडा होता गोपाळाचा. तर ते एक गाव आहे, त्या गावामध्ये भांडण नाही आहे, त्या गावामध्ये न्यायालय नाही, त्या गावामध्ये कोर्ट कचेऱ्या नाही, वकील नाही, शिक्षा नाही, असं एक छानसं गाव आहे. त्या गाव नाव आहे सोनगाव. त्या गावाचं नाव आहे सोनगाव. आणि जे 12 बलुतेदार आपण म्हणतो ना, म्हणजे परस्परांच्या गरजा भागवायच्या आणि सगळ्यांनी एकत्र राहायचं. सोनार, महार, चांभार सगळे जे काही आहे, शिंपी आहे, हे सगळे त्या गावात आहे. आणि आपापले व्यवसाय अत्यंत तळमळीने करणारे आहे आणि एकमेकांच्या गरजा भागवणारे. म्हणजे वेगळं काही करावं लागत नाही आहे असं एक ते ज्याला रामराज्य म्हणावं अशा प्रकारचं ते गाव आहे. कारण सगळे उद्योगी आहेत, सगळे उद्योगात मग्न आहेत. त्या गावामध्ये पंतोजी आहेत. पंतोजी आहेत. आता पंतोजी हा खूप वेगळा शब्द आहे. शिक्षक, गुरुजी यापेक्षा पंतोजी हा एक वेगळा शब्द आहे. त्यावेळेला म्हणजे शिकवणारे जे असतील त्यांना पंतोजी म्हणत असं. मग ते काय शिकवायचे किंवा काय करायचे, तर हे फक्त शाळेत जाऊन शिकवणं एवढंच त्यांचं काम नाही आहे. त्या गावातल्या लोकांना पण सुसंस्कृत करणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासूनची त्यांची दिनचर्या एखाद्या ऋषींची असावी तशी त्या पंतोजींची आहे. सकाळी उठल्याबरोबर नदीवर जायचं, स्नानाला जायचं, तिथे संध्या करायची, म्हणजे अन्निक ज्याला म्हणतो त्या सर्व प्रकारचं ते पंतोजी करतायत. आणि मग शाळेत जायचं, मुलांना शिकवायचं. गुरं घरी येतील त्या वेळेला, म्हणजे घड्याळ ही भानगड नाही, गोरोज मुहूर्त गाईंच्या धुळीचा तो गोरोज मुहूर्त, आणि त्यावेळेला ते घरी येणार, हातपाय धुणार, संध्या करणार आणि मग हरिविजयवर भक्तिविजय यासारखे ग्रंथ त्या गावकऱ्यांना वाचून दाखवणार आणि त्यातून त्यांना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करणार. असे हे पंतोजी आहे. म्हणजे कोणीही आलं त्या गावामध्ये पंतोजी म्हणून तर याच पद्धतीने ते जगणार. मग पंतोजींचं पगार किंवा उदरनिर्वाहाचं काय ते गावकरी बघायचं. त्यांच्याकडे धान्य पोचवणं, भाजी पोचवणं, ज्याला जे शक्य आहे. म्हणजे जे मी आत्ता म्हटलं की ते गावातले लोक 12 बलुतेदार, तसं ते पंतोजींना ते सगळं पोचवायचं. कोणी धान्य पोचवायचं, कोणी चपला देणार, कोणी काही शिवण शिवून देणार वगैरे. आणि मग ते मात्र स्वतः सूत कातायचे. त्यावेळेला ती पद्धतच होती. म्हणजे सूत कातायचं आणि स्वतः कातलेल्या सुताचेच कपडे घालायचे. अशा प्रकारची व्रत घेतलेले अनेक लोक त्या काळामध्ये होते. तसे हे पंतोजी होते. आणि त्यांच्या बायकोला पण आपल्या पतीनं काढलेल्या सुतापासून तयार केलेली साडी आवडायची. तर ते अशा पद्धतीचे ते पंतोजी होते, म्हणून त्यांचं एवढं सगळं वर्णन. आणि मग त्याच्यात एक साने गुरुजींनी वर्णन केलं आणि त्यातलं वाक्य मला आवडलं. ते असं की ज्या गावाला नदी तेथे दैन्य नाही कधी. ज्या गावाला नदी तेथे दैन्य नाही कधी. आपल्याला माहिती आहे संस्कृती गावाच्या नदीच्या काठी उदयाला येते, टिकून राहते हो ना, म्हणून ती जीवन आहे, म्हणून नदी माता आहे. तर ती जिथं आहे तिथे दैन्य राहणारच नाही असं म्हटलं आहे. आणि मग जेव्हा त्याचे गटार होते त्यावेळेला काय होतं हे आपण अनुभवतो. नदीची गटार होते, घाण होते आणि नदीत पाणी राहत नाही, त्यावेळेला काय होतं आणि मग माणसातल्या संबंधांचं काय होतं हे आपण अनुभवतो आहे. आणि त्यामुळे नदीला म्हणजे जिथे नदी आहे तिथे दैन्य नाही ही उक्ती कुठेतरी आपल्या मनाला स्पर्श करून जाते की खरं आहे. म्हणजे सगळ्या संस्कृती, हिंदू संस्कृती असेल किंवा ह्या सगळ्या नद्यांच्या काठी संस्कृती उदयाला आलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती. तर रामभाऊ ते धार्मिक आणि कर्मिष्ठ होते थोडे, म्हणजे कर्माला प्राधान्य देणारे होते. मुलांशी खेळणं वगैरे हे सगळं
ते करत होते. त्यांना काही दिवसांनी एक मुलगा झाला. गोपाळ त्याचं नाव. आता गावचे जे पाटील होते, पाटील म्हणजे श्रीमंत गावातले, आणि त्यामुळे ते बाळलेणी घेऊन आले त्याच्यासाठी. गुरुजींना मुलगा झाला, पंतोजींना मुलगा झाला, मग आपण दिलं पाहिजे बाळ, म्हणून ते बाळलेणी घेऊन आले. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे बाळलेणी म्हणजे काय, करतोडा असेल, वाळे असतील, मनगट्या असतील, हो ना. तर हे सगळं ते घेऊन आले. त्यावेळेला पंतोजी म्हणजे पंतोजींचं वेगळेपण काय याच्यासाठीच सांगते आहे. मी त्या कथेमधले बारकावे थोडेसे लक्षात घेऊन सांगते आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की ब्राह्मणानं म्हणजे पंतोजीनं, ब्राह्मणानं जो शिकवतो त्यानं, म्हणजे जातीशी काही संबंध, जो शिकवतो, जो सगळ्यांना मार्गदर्शन करतो त्यानं, तर ब्राह्मणानं शिलाचं आणि ज्ञानाचे दागिने घालावे. मला हे नको, माझ्या मुलाला हे दागिने नको, सोने चांदी त्याच्या अंगावर काही शोभून दिसत नाही आणि ते त्याला परवडत पण नाही. दोन्ही आहे, परवडतही नाही आणि शोभूनही दिसत नाही. मग त्याचे दागिने कोणते? तर शिक्षण म्हणजे ज्ञान आणि शील, उत्तम चारित्र्य, त्याचं वर्तन, हे त्याचे दागिने आहेत. त्यामुळे ही बाळलेणी तुम्ही परत घेऊन जा. त्यामुळे त्या बाळलेण्यांचा त्या पंतोजींनी स्वीकार केलेला नाही. आता माणूसच आहे. काही वर्षांनी ते आजारी पडले आणि त्यांच्या लक्षात आलं की हा आजार आपला शेवटचा आहे. त्यामुळे त्या बायकोला म्हणाले की तू रडू नकोस, माझा जीव तुझ्यात गुंतवू नको, हे केव्हा तरी होणारच आहे. आपल्या मुलाला तू मोठं कर, आपल्या मुलाला तू मोठं कर, रडत बसू नकोस. त्या देवाला सगळ्यांची काळजी आहे का? इतकी वर्ष त्यांनी का आपली काळजी घेतली, तुमची पण दोघांची घे. त्यामुळे मला तुमची काळजी नाही, कारण माझा देवावर भरोसा आहे. आपण म्हणतो ना, ज्याने चोच दिली तो चारा देईल, तसंच आहे. आणि त्यामुळे ती पूर्ण श्रद्धा आहे. आणि म्हणून पंतोजी म्हणतात तू रडू नकोस, आणि ते गेले. आता पंतोजी गेल्यानंतर त्यांचा व्यवसाय बंद झाला आणि गावकऱ्यांची पण जबाबदारी कुठपर्यंत आहे? पंतोजी आहेत तोपर्यंत आहे, आता नाही. म्हणजे त्यांच्या बायकोचा आणि मुलाचा उदरनिर्वाह त्यांचा त्यांनी करावा. आता गावकरी नाही करणार. मग ही कोणाकडे धुणं भांडी करते, कोणाचं काही काम करते आणि आपल्या मुलाला वाढवते. कारण नवऱ्याला वचन दिलं आहे, मुलाला मोठं करीन, त्याला भरपूर शिकवीन म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ती 4 घरी कामं करते आणि आपल्या मुलाबरोबर उदरनिर्वाह मुलाचा करते आहे. त्या मुलावर उत्तम संस्कार करते आहे. मुख्य म्हणजे तिचा देवावर त्याची श्रद्धा आहे आणि त्या मुलाला पण त्याच्याच प्रकारचे संस्कार ती करते आहे. तर 5 वर्षाचा होतो मुलगा. आता त्याला शाळेत जायला हवं. मग आता काही अंतरावरती, काही कोसावरती आणखीन एक शाळा आहे. या गावात जशी शाळा आहे तशी तिथे आहे. आता इकडची मुलं तिकडे जायला लागली आहेत पंतोजींकडे, त्या तिथल्या पंतोजींकडे. आता ही मुलाला म्हणते तुलाही तिथे शिकायला जायला हवं, कारण आपल्या गावात पंतोजी नाहीत, आता तुला तिथे जायला. आणि ती घेऊन जाते त्याला. अर्थातच त्या पंतोजींना पण ह्या रामभाऊंबद्दल, या पंतोजींबद्दल विलक्षण आदर आहे. आणि त्यामुळे ते त्या मुलाला जवळ घेतात. शिको बाळा म्हणाले, मी शिकवीन, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तो मुलगा शाळेत जायला लागतो. आता त्या शाळेमध्ये इतर मुलं पण आहेत, काही मोठी आहेत, काही लहान आहेत. आता हा शाळेतच जात नव्हता तोवर काही प्रश्न नव्हता, आता शाळेत जायला लागला आहे. आता संध्याकाळी जेव्हा गाई परत येतात त्यावेळेला मुलं घरी येणार, हो ना, म्हणजे संध्याकाळ झाल्यावर घरी येणार. तर तो रस्ता एकाकी आहे, म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने तो एकाकी वाटणारा रस्ता आहे. आणि ही मुलं काय करायची, मुद्दाम म्हणजे ह्याला मागे ठेवायची. आता ते बालवयच असतं, खोड्या करणं वगैरे असं सगळं. म्हणजे मुलाबद्दल राग होता असं नाही, पण गंमत, त्याला काय म्हणजे घेऊन जायचं बरोबर वगैरे असं काही नव्हती करत ती मुलं. मग हा एक दिवस आईला म्हटलं, आई उद्यापासून मी नाही जाणार शाळेत, कारण मला संध्याकाळी येताना खूप भीती वाटते आणि सगळी मुलं भराभरा निघून येतात आणि मी एकटाच मागे राहतो आणि त्या झाडांचा आणि याचा जो आवाज होतो त्यामुळे मला भीती वाटते, तर मी नाही आता शाळेत जाणार. आई म्हणजे बाळा असं नाही करायचं, अरे तुला सोबतच हवी आहे ना, मग तुझा एक दादा आहे, तुझा दादा त्या रानात राहतो,
त्या वाटेवरचं जंगल आहे ना, तिथे तुझा दादा राहतो. तर म्हणाला की मग इतके दिवस तो घरी कसा नाही आला? आई म्हणले यार त्याला खूप काम असतं, तो आपल्याकडे आला तर आपलं पोट कोण भरेल, हो ना, म्हणून तो तिकडेच कामं करतो, त्यामुळे तो आपल्या घरी येत नाही. पण तू जर त्याला हाक मारलंस ना की दादा मला मदत कर, तर तो करेल तुला मदत, तो तुला नक्की मदत करेल. आता हा म्हणला की ठीक आहे. मग त्याने आवाज दिला आणि तो म्हटला दादा मला आई म्हणाली आहे की तू इथे राहतोस, मला आई म्हणाली की तू इथे राहतोस, आणि त्यामुळे आई म्हणाली म्हणजे ते बरोबरच आहे आणि तू आहेसच, तर ये ना मला सोबत कर. मग तिथे साने गुरुजीने एक छान त्या दादाचं वर्णन केलं आहे. हलल्या वेली मूर्ती सावळी डोकावली, हलल्या वेली मूर्ती सावळी डोकावली, मोर पिसेती डोक्यावरती, मोर पिसेती डोक्यावरती, खांदी घोंगडी काखे काठी, खांदी घोंगडी काखे काठी, वनमाळाती शोभे कंठी, वनमाळाती शोभे कंठी, ओठी मुरली मूर्ती सावळी डोकावली. आणि असा तो दादा समोर आला. वर्णन आपल्या लक्षात आलं काय आहे ते. आणि असा तो दादा समोर आला, याने त्याचा हात धरला आणि दोघंजण चालायला लागले. आता त्याचा हात सोडावासाच वाटे ना दादाचा, पण शाळा आली. जा आता तुझी शाळा आली, दादा काही सगळ्यांना दिसणार नाहीच आहे, तुझी शाळा आली तर जा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं. संध्याकाळ केव्हा झालं, दादाची भेट, आणि मग संध्याकाळी पुन्हा तोच अनुभव. आता त्याला भीती वाटायला झाली, कारण दादा सोडायला आणि आणायला आहे ना रस्त्यातून जाताना. जो रस्ता भीतीचा होता तिथे दादा सोबतीला, त्यामुळे तो आता छान शिकतोय. मगाशी मी वर्णन केलं तसंच पंतोजींचं पोळ, उदरनिर्वाह किंवा एकूणच सगळं हे गावकरी बघतात. आता पंतोजींकडे मुंज होती त्यांच्या मुलाची, आणि ते सहज म्हणाले की माझ्या मुलाची मुंज आहे आणि त्यामुळे मला काही काही गोष्टींची गरज आहे, असं त्यांनी वर्गात सांगितलं. मुलांनी घरी जाऊन सांगितलं. मग कोणी एखादा मुलगा जमीनदाराचा असेल, एखादा सावकाराचा असेल, कोणी वेगवेगळ्या प्रकारची मुलं तिथं होती. आणि मग उद्या तुम्ही काहीतरी घेऊन याल असं त्यांनी सांगितलं आहे, कारण पगार नाहीच आहे ना यांना काही, हे गावकरीच सगळं त्यांचं करताय. तर मग हा घरी आला आणि म्हणाला आई मला पण पंतोजींना काहीतरी द्यायचं आहे, सगळेजण काही काही आणणार आहेत, मला पण काहीतरी द्यायचं. आई म्हटली अरे आपण काय देणार, माझ्याजवळ खरंच काही नाही, आपण गरीब आहोत, पंतोजींना द्यावं मुंजीसाठी असं माझ्याजवळ काहीच नाही, तू दादाजवळ माग, तू दादाजवळ माग. आता ह्याचा विश्वास दादावर होताच, दादा तसा, आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्या पंतोजींकडे मुंज आहे, सगळेजण काय काय घेऊन येणार आहे, दादा तू दे ना मला काहीतरी भेट. मला आईने सांगितलं दादा दे. तो म्हणला अरे मी काय देणार, मी कोण आहे, तर मी असाच गाईचा गोवारी, म्हशीचा खिल्लारी, माझ्याजवळ काय, मी काय देणार तुला. नाही रे असं काय करतोस दादा, दे ना काहीतरी, मला काहीतरी न्यायचंच आहे. गोड बोलणं गोपाळाचं, आणि दादा तर प्रेम करणारच आहे. तो म्हणलं ठीक आहे, माझ्याजवळ एक दह्याचं माठ आहे, एक घडा आहे, तो देतो. शिंक्या सकट त्यांनी तो दिला त्याला. आता दही घेऊन निघाला. हा म्हटलं चालेल की, त्याला कुठे कळतंय काय, छोटाच आहे मुलगा तो, त्यामुळे चालेल म्हणाला, घेऊन जातो. आला. आता सगळ्या मुलांनी गर्दी केली ती पंतोजींच्या भोवती, आणि पंतोजी एक एक गोष्ट घेत होते. हा बाजूला जाऊन उभा राहिला की पंतोजी त्या मुलांच्यातच रमलेत असं त्याला वाटलं. आणि मग पंतोजींनी विचारलं गोपाळा अरे तू तिथे का उभा आहेस. गोपाळ म्हणाला की माझं कोण घेणार हो, माझ्या हातात एवढंसंच आहे, शिंकाळ्यातला एक मातीचं घडा, तुमच्याकडे आलेल्या वस्तू किती छान छान आहेत, कोणी 25 रुपये दिलेत, कोणी काय काय दिलं आहे, आणि माझ्याजवळ एवढंच. ते म्हटले गुरुजी काही हरकत नाही, मला भेट कोणतीही चालते, त्यामुळे आणतो घडा. कोणी दिला, पण माझ्या दादाने दिला आहे, एवढंच त्यांनी सांगितलं. तर काय आहे दही, सगळी मुलं हसायला लागली. दही काय भेट असू शकते, असं प्रत्येकाला स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच वाटते की मुंजीची भेट काय दही. आणि ठीक आहे म्हणाले, मी माझ्या पातेल्यात ओततो. त्यांनी घडा पातेल्यात रिकामा केला, घडा पुन्हा भरलेला.
पुन्हा पातेल्यात रिकामा केला, पुन्हा घडा भरलेला. गुरुजींना आश्चर्य वाटलं, ह्याचा दादा आहे कोण? हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हे साधन आहे. आणि सगळ्यांनी चव पण घेऊन बघितली, दह्याची उत्तम चव आहे. आणि मुलांना पण आश्चर्य वाटलं की घडा रिकामाच होत नाही आहे, पुन्हा आपला भरलेलाच आहे दह्याने. मग गुरुजी म्हणले, मला तुझा दादा दाखवशील? मला तुझा दादा दाखवशील का? तो म्हण, त्याला काय माहिती दादा कोण आहे? म्हणलं, दाखवीन की दादा तुम्हाला पण भेटेल. माझ्या गुरुजींना भेटायला, पंतोजींना भेटायला दादाला नक्की आवडेल. आणि मग आला तो संध्याकाळी घरी जाताना त्याने हाक मारली, दादा ये ना रोजच्यासारखा. बघ पंतोजी पण तुला भेटायला आले, काय झाडांची पानं हल्ली नाहीत, वेली हल्ल्या नाही, काही नाहीच दिसलं त्याला समोर, काही हालचाल नाही. तर रडकून दिला ना, असं रे काय दादा, मी सांगितलं होतं त्यांना की माझा दादा मला रोज भेटतो आणि त्यांनीच ही भेट दिली वगैरे ना, आता तू येत नाही आहेस, हे काय बरोबर नाही. मग मी खोटा ठरेन ना पंतोजींच्या समोर, तुला आवडेल का ते? मी खोटा ठरलेला तुला आवडेल? असं त्यांनी त्या दादाला विचारलं. इकडून आवाज आला, मी येणार नाही. तुझ्या आईची माझ्यावर श्रद्धा आहे, तेवढी तुझ्या पंतोजींची नाही. ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचं प्रेम त्याचा मी. आणि त्यामुळे पंतोजींच्या समोर मी येणार नाही, आज तुला परत जावं लागेल. ही गोष्ट आठवली आपल्याला, इंग्रजीच्या पुस्तकात होती ही गोष्ट, किंवा तुम्ही कुठेतरी ती नक्कीच वाचलेली असेल. भाव तसा देव, गोष्टीचं नावच असं आहे, ज्याचा भाव त्याचा देव. गोष्ट लहान मुलांसाठी पण छान आहे आणि तुमच्या आमच्यासाठी पण छान आहे. श्रद्धा असेल तर हे खरं वाटतं, चमत्कार, हो ना. पण ह्याच्या मागे श्रद्धा आहे. आईची श्रद्धा बघा, की तिला खात्री आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं पंतोजींनी की देवालाच काळजी आहे, तो नक्की तुला मदत करेल, आणि त्यावर त्यांचा विश्वास, हो ना. काल सहज आठवलं म्हणून सांगते, याचा काही संबंध नाही, पण ते आत्ता परवा अहमदाबादचा जो अपघात झाला, आणि मग ती गीता एक त्याने दाखवली की जेव्हा सगळ्या म्हणजे लोखंडाचं पण म्हणजे जळून गेलं ते, पण ती गीता तशीच आहे त्याने दाखवलेली. फोटो त्याचे दाखवले, त्याची पानं दाखवली गीतेची. कोणातरी प्रवाशाची असणार ती, पण आपल्याला सुद्धा एक क्षण आश्चर्य वाटलं ना, की कसे काय हे पुस्तक तिथे राहिलं असेल, एवढ्या उष्णतेमध्ये, एवढा स्फोट झालेला असताना. मग धर्मग्रंथ आणखीन काही कोणी सांगितलं की आमचा पण धर्मग्रंथ मिळाला वगैरे वगैरे, तो बाकीचं, पण धर्मग्रंथ म्हणून विचार करू आपण, तिथे तसंच राहील. शेवटी श्रद्धा हा भाग असतो. आणि त्यामुळे म्हणजे हे आपल्याला सहज आठवलं की कोणालाही तो दिसणार नाही, मला म्हणजे सहजपणे सगळ्यांना तो दिसणार नाही, कारण तेवढा आपला भाव नाही, तेवढी आपली श्रद्धा नाही. किंबहुना असेल का तो, इथपासूनच आपली शंका आहे. पहिला प्रश्न मनामध्ये येईल, असं कसं असेल, असं कसं कोणी देईल, असं कशाला ह्याला भेटेल, हो ना. त्याला माहिती नाही तो कृष्ण आहे, आपल्याला ते वर्णनावरून तो कृष्ण आहे हे कळलं, परंतु भाव असेल तरच ते मिळतं, अन्यथा नाही. तर निदान ही एक लहान मुलांना किंवा आपल्यालासुद्धा काहीतरी शिकवणारी अशी एक कथा, ती मला आवडली आणि म्हणून तुमच्यासमोर सादर केली. अशीच एक कथा, म्हणजे जसं मागच्या वेळेला मी महादेव शास्त्री जोशींच्या कथा सांगितल्या होत्या की माणुसकी जगात शिल्लक आहे, हो ना, की माणसाचे माणसाशी संबंध कसे, या संदर्भामध्ये 3 कथा सांगितल्या होत्या. आता ही दुसरी जी कथा आहे ती थोडीशी त्याच पद्धतीची कथा आहे. रामजी आणि राघव या 2 मित्रांची एक गोष्ट आहे. रामजी आणि राघव जीवश्च कंठश्च मित्र, म्हणजे 2 शरीर 1 मन वगैरे असं जर म्हणतो ना आपण, तशा पद्धतींची यांची मैत्री आहे दोघांची, जीवश्च कंठश्च मित्र. गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं यांची मैत्री अशी कशी, आणि काही जणांना ते डाचतं पण
अशी अशी कशी मैत्री यांची, यांच्यात एकदा भांडण व्हायलाच पाहिजे. अशी विघ्न संतोषी माणसं असतातच. आणि त्याप्रमाणे खरंच एकदा त्यांचं काहीतरी कशावरून तरी वाद झाला, दोघांची भांडणं टोकाला गेली. टोकाला गेली म्हणजे आता मी तुझं तोंड पाहणार नाही इथपर्यंत टोकाला गेली. राघो आणि रामजी. आता राघो तसा थोडा हळवा आहे आणि त्यामुळे त्याला काही त्या गावात राहावे ना, की आपण इतकी मैत्री केली आणि आपण कसं काय भांडलो, त्यामुळे आपल्याला या गावात राहण्याचा काही अधिकार नाही. आणि म्हणून तो राघो गाव सोडून निघून गेला. रामजीला वाटतंय की आपल्यामुळे तो गेला आहे आणि रामजीचे त्या राघोची बायको ती त्या गावातच आहे. ती रोज वाट पाहते, आत्ता येतील मग येतील, किती दिवस जातील, रागवलं असले म्हणून काय झालं किंवा वाईट वाटेल, किती दिवस येतील. पण नाही, शेवटी तिला जेवण जाईल असं झालं आणि ती पण जग सोडून गेली. कारण एकदा तिला बातमी अशी कळली की ते राघव कुठेतरी गेलेत आणि जिथं गेले तिथेच ते स्वर्गवासी झाले. मग ती म्हणली आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आणि त्यामुळे तिने पण अन्नपाणी सोडलेलंच होतं, ते आता पूर्णच बंद झालं आणि ती पण स्वर्गवासी झाली. पण त्यांची एक मुलगी आहे जाई म्हणून. आता हा रामजी विचार करतो की ती मुलगी आपण घरी आणली पाहिजे. म्हणजे आपला मित्राची मुलगी आपल्या, ते दोघंही नाही आहे, तर आपली जबाबदारी आता तिला सांभाळण्याची. म्हणून तिला आपण घरी आणलं आणि जाईला ते घरी घेऊन येतात. त्यावेळेला त्यांना एक मुलगा झालेला आहे मोहन नावाचा. त्या मुलाबरोबर ही वाढते आहे. दोघं छान खेळतात, झोके घेतात, सगळं म्हणजे लहान मुलांचं जसं चाललेलं तसं सुंदर जीवन त्यांचं चाललं आहे. आणि रामजी पण त्या दोघांचा चांगला सांभाळ करतो आहे. पण रामजीच्या मनामध्ये आता वेगळे विचार यायला लागले की जाईला आपली म्हणजे मोहनची बायको म्हणून ते तिच्याकडे पाहायला लागलेले. जसजसे वाढायला लागले तसं तसं ते त्यांच्या भावना रामजीच्या बदलायला लागल्या. त्या दोघांच्या भावना त्या निष्कपट प्रेम करतात एकमेकावर. फक्त मैत्री आणि बहीण भावाचं प्रेम असावं तसे ते दोघं जण राहत आहेत. म्हणजे शुद्ध मैत्री अक्षरशः. आणि रामजीला मात्र डोक्यात आहे. काही काळ म्हणजे तरुण होतो आज दोघंही आणि राहवत नाही. रामजी म्हणतो मोहनला, ते म्हणतात बाबा तुम्ही हे काय बोलता, बहीण ती माझी. मी तो वडिलांना म्हणतोय की तुम्ही काय बोलताय, ती बहीण आहे माझी. मी ह्या भावने तिच्याकडे बघूच शकत नाही आणि ही गोष्ट कधीही शक्य नाही. ते म्हणले बघ मी 1 महिन्याची मुदत देतो, नीट विचार कर, तुझी दृष्टी बदल. म्हणलं नाही शक्य आहे, नाहीच हे शक्य. 1 महिन्याची मुदत संपत आली आहे. आता तो काय करायचा, घरातच थांबायचा नाही जास्ती वेळ. म्हणजे प्रश्नच नको, बाबांनी काही विचारायला नको, जाईसमोर यायला नको आणि काहीच व्हायला नको. आणि त्यामुळे तो बाहेरच राहतोय. आणि मग महिन्याची मुदत संपल्यानंतर रामजी कठोर होतो आणि तो म्हणतो तू जा. तो म्हणतो ठीक आहे मी घर सोडून जातो, पण मी ही गोष्ट करणार नाही. आणि जाईलाही ते मान्य नाही आहे, तिलाही मान्य नाही. ती म्हणते की मी भावासारखं त्याच्यावर प्रेम करते आणि लग्न कसं करू. हे दादाबाई नवरोजी प्रकरण तेव्हा नव्हतं, त्यामुळे मी ते काय त्याच्याशी लग्न करणार नाही. आता हा गाव सोडून गेला, जवळच्या वस्तीवर गेला, जवळच्याच गावात गेला. आणि कष्ट करायची याला सवय नाही आहे, कारण तो रामजी श्रीमंतच आहे, चांगला बागायतदार आहे, आणि ह्याला कष्टाची सवय नाही. पण तो म्हणला की ही गोष्ट मी एखादी गोष्ट चांगल्यासाठी माणूस काय करू शकतो, आपल्या शुद्ध प्रेमासाठी माणूस काय करू शकतो याचं एक उदाहरण आहे. आणि तिथे मग तो शेतात काम करतोय आणि कसे बसे म्हणजे कष्ट करायची त्याला तो सवय लावून घेतो. आता तो राकट बनला आहे, त्याच्या हाताला गट्टे पडलेले आहेत, पण त्यांनी कष्टाची सवय करून घेतलेली आहे. आणि मग त्यांनी तिथे जवळच्याच वस्तीवर राहणाऱ्या गजरी नावाच्या एका मुलीशी विवाह केला. उडत उडत ही बातमी जाईपर्यंत आलेली आहे आणि जाई म्हणते अगदी छान झालं, त्याचं लग्न झालं. तिला अजिबात
वैषम्य नाही आहे मनामध्ये. रामजीला मात्र राग आला, त्याला मात्र राग आला आहे. आणि हे दोघंजण इकडे राहत आहेत आणि त्यांनी सांगितलं की खबरदार, जर तू आता हे पाऊल ओलांडून गेलीस नाही, त्याला तर अजिबात भेटायचं नाही, जायचंच नाही. तुझी आणि त्याची भेट होताच कामा नये मोहनची. आणि सक्त ताकीद दिली. आता जाई पण उपकाराला जाणणारी होती आणि वडिलांसारखे आहेत, त्यांनी नाही म्हटलंय म्हणून ती पण भेटायला जाणार नाही आहे. परंतु रामजी वेगळाच आहे स्वभावाने. त्यामुळे आता त्याला असं वाटायला लागलं, मोहन पण गेला, हिचं लग्न झालं तर ही पण जाईल, माझं काय. त्यामुळे तो आता त्याच्या लग्नाचा विचार पण करेना झाला जायच्या, की ती आपल्याजवळच असायला पाहिजे असं त्याला वाटायला लागलेलं आहे. इकडे ह्याला एक मुलगा झाला मोहनला. ते दोघंजण छान राहत आहेत, परंतु कष्टाची सवय नसल्यामुळे लवकरच त्याचा देह हा थकला आणि तो गेला मोहन. आता मोहन गेला ही बातमी पण जाईला कळली, रामजीलाही कळलेली आहे. पण रामजी पाषाण हृदय झाला की काय कोण जाणे, किंवा मनातल्या भावना त्यांनी व्यक्त करायच्याने ठरवलं होतं की काय माहीत नाही. पण त्यांनी काहीही केलं नाही आणि चौकशीला गेला नाही, काहीच केलं नाही. परंतु जाईला मात्र राहिला. आणि ती असं म्हणते की आता मला गजरीला आता माझी गरज आहे, त्याच्या बायकोला माझी गरज आहे, त्याच्या मुलाला माझी गरज आहे, आणि म्हणून मला तिथे गेलं पाहिजे. आणि वडिला म्हणजे रामजीची पर्वा न करता ती तिथे गेली. तिथे गेल्यानंतर त्या दोघींनी, म्हणजे गजरी म्हणते, कशाला तू दुःखात येतेस, सुखाचा जीव तुझा, इथे आमच्या दारिद्र्यात कशाला येतेस, आमचं आम्ही बघू ना काय करायचं ते. परंतु ती म्हणते नाही, आपण दोघी मिळून आता काहीतरी करू, या बाळाला आपल्याला वाढवायचं आहे. बाळ सुरेख आहे, कारण मोहन दिसायला सुरेखच होता आणि त्यामुळे बाळ पण राजविंड आहे, ह्या बाळाला आपल्याला वाढवायचं आहे. आणि ती म्हणते थांब, मी आता काहीतरी करेन. मग ती विचार करते की या बाळाने काय गुन्हा केला, त्याचे आजोबा त्याला मिळायला पाहिजेत, म्हणजे आजोबांनी ह्याला स्वीकारलं पाहिजे. त्याचे आजोबा मिळायला पाहिजे म्हणण्याच्या आजोबांनी त्याला स्वीकारलं पाहिजे, कारण त्यांच्याच त्या झाडाचं हे फळ आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याला स्वीकारलं पाहिजे असं तिला वाटतं आहे. मग ती काय करते, त्या बाळाला छान सजवते, फुलं बिलं असं, मुकुट, गजरा, हातात गजरे, म्हणजे बाळकृष्णासारखी त्याला सजवते ती त्या बाळाला. आणि मग ती त्या शेताच्या बांधावर जाऊन बसली. रामजी तिथे शेतावर निरीक्षण करतोय, त्या कामकऱ्यांवरती त्याचं पहार आहे आणि त्याला ती दिसली आहे. तो गोड मुलगा पण दिसला आहे, पण तो मान वळवतोय, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं त्याला दाखवतोय. म्हणजे अश्रू आलेले डोळ्यात, पण हे दाखवायचं कसं, हे सगळ्या गोष्टी दाखवायच्या नाही आहेत, कारण मी कच्च्या मनाचा असं वाटेल तिला जाईला, म्हणून हे दाखवायचं नाही. परंतु जाईच पुढे येते, ती म्हणते बाबा याचा काय दोष आहे, तुम्ही याला घेऊन जा, छान तुमच्या घरी दूध बीत द्यायला चांगलं वाढवा, त्याचं भरणपोषण होऊ दे, हिच्या घरी होणार नाही येते. त्याचे मोहनचे हाल झाले तसे ह्याचे होते आणि तसे मला होऊ द्यायचे नाही, हो ना. मोहन माझा भाऊ होता आणि त्यामुळे ते हाल याचे होऊ नये असं मला वाटतं आहे, आणि त्यामुळे तुम्ही याला घेऊन जा. आता तो मुलगा याला कधी बघितलेलं नाही रामजीला, त्यामुळे तिचा पदर सोडत नाही आहे, हात सोडत नाही आहे, ती ते अलगद सोडवून घेते आणि रामजी त्याला घेऊन घरी जातो. पण गोड बोललं की मुलांना पण कळतं. त्याचं पण वर्णन त्यांनी छान केलं आहे बरं का, की तुम्ही म्हणजे साने गुरुजींची भाषा थोडीशी वेगळी आणि ते म्हणजे कळावं म्हणून सांगते की गोड बोलणं कसं असतं. तो तिथं गेला आणि बाळाला तो खेळवायचा, गोड घ्यावं गोड द्यावं, गोड घ्यावं, गोड बोलावं, मुलाला घ्यावं, गुळाला मुंगी मधाला माशी, तसं त्याचं झालं आहे. म्हणजे गुळाला जसं मुंग्या लागतात, गोड असेल तिथेच जातं, तसं ते बाळ रामजीला चिकटलं आहे, कारण त्यांनी त्याला गोड वडी खायला दिली आहे, रोज काहीतरी गोड खायला देतो आहे आणि तो आता रामजींच्या मांडीवरती बसून खेळतो, म्हणजे रुळला तो बाळ तिथे रुळला. आता इकडे आईची अवस्था गंभीर आहे, म्हणजे गजरीची. आपला बाळ म्हणजे कुठल्याही आईला आपलं बाळ नाही आहे जवळ, हा वियोग सहन होणं कठीणच आहे.
ती म्हणते तू का दिलंस? तो दारिद्र्यात राहिला असता, मला जमेल तसं मी त्याला वाढवलं असतं. त्यात पाषाण हृदय माणसा जो तू त्याला द्यायला नको होतंस. आणि त्यामुळे ती म्हणते नाही का असं नको विचार करूस, करतील ते त्याचं चांगलं ते करतील ग, पण माझ्या मुलाची ताटातूट झाली त्याचं काय? आणि मग दात्यावर बसल्यावरती त्याच्या ज्या ओव्या आहेत ना त्या पण छान आहे. म्हणजे ते पण साने गुरुजींनीच रचलेलं आहे, पण ते पण छान आहे. मांडीवरला बाळ कशी करी दूरमाय, मांडीवरला बाळ कशी करी दूरमाय, प्राण कसा तो ठेविल वासराग विण गाय, प्राण कसा ग तो ठेविल वासरा विण ग गाय, तानू लाग माझा बाळ नको त्याची ताटातूट, तानू लाग माझा बाळ नको त्याची ताटातूट, जाग जाई क्षणी उठ त्याची माझी करी भेट, जाई जा आणि त्याला घेऊन ये, माझी भेट त्याच्याशी कर. जाई म्हणते थांब आपणच दोघी तिकडे जाऊ, बघून येतो काय करतोय तो, हो ना. आणि ती तिला घेऊन निघाली, रामजीच्या घरी निघाली आहे. गोष्टीचं नावच जाई आहे. ती रामजीच्या घरी निघाली आहे. दार लोटण्याची हिंमत नाही, आत गेलं तर तो काय बसकन अंगावर येईल असं वाटतंय दोघींना, पण अलगद दार लोटते ती आणि दोघी पुढे येतात. दोघी जणी पुढे येतात. तिथे पण त्यांनी एक वर्णन केलं की हे प्रश्न मुद्दाम म्हणजे साने गुरुजींची भाषा, आज त्यांच्यावर मी बोलते आहे आणि त्यांची भाषा कशी होती तुम्हाला आठवतच आहे. त्या प्रश्नामध्ये का असा शब्द घालायचे पण नाही, त्यांच्या प्रश्नामध्ये का हे हा शब्द असायचा. मग आता कसं सांगते. त्या ओव्या ती स्वतः रचून का म्हणत होती, तिच्या हृदयाची का ती हाक होती, का शब्द घालतात बघा ते त्यांच्या. तुम्ही सगळी पुस्तकं वाचा, सगळ्या कथा वाचा, त्यांच्या पुस्तकातलं हे वेगळेपण आहे त्यांच्या भाषेचं की तिथे ते का हा शब्द प्रयोग करतात. तिच्या हृदयाची का ती भाषा, ती हाक होती, तिच्या हृदयाची का ती भूक होती, तिच्या भावनांनी का तिला स्फूर्ती दिली, वाचा दिली, हे का असे प्रश्न. म्हणजे त्यांची भाषा कळावी म्हणून त्यांच्या साहित्याबद्दल बोलत असल्यामुळे मी हे प्रश्न लिहून आणले. आपण असं म्हणत नाही ना, आपले साधे आपण हे करतो की तिच्या हृदयाची हाक होती का ती, असं आपण शेवटी कुठेतरी तो का घालतो. यांच्यात तो का मध्ये आहे, प्रत्येक प्रश्नात तो का मध्ये आहे बघा. हे त्यांच्या भाषेचं वेगळेपण आणि त्यामुळे त्या प्रश्नाची अर्थता वाढते. त्या कामुळे त्यांच्या प्रश्नांची अर्थता वाढते, हळुवारपणा वाढतो, हो ना. भावना वश होतात ते प्रश्न, असं त्यांच्या भाषेबद्दल सांगण्यासाठी मुद्दाम हे सांगितलं. तर तिथे रामजी त्याच्याशी खेळत होता, त्यांच्या मांडीवर बसून तो त्यांच्या सदऱ्याशी खेळत होता, त्यांच्या कॉलरशी खेळत होता, त्याला भरवत होते. ते बघून तिला जरा बरं वाटलं, पण ती पुढे झाली आणि तिने काय म्हटलं गजरीनं, ती म्हणाली मी बाळाला न्यायला आली आहे, तो दरिद्री राहिला तरी चालेल, माझा बाळ दरिद्री राहिला तरी चालेल, पण मनानं श्रीमंत असावा. तुमच्याकडे राहून तो पाषाण हृदय होईल, तुमच्याकडे राहून तो पाषाण हृदय होईल, आईवडिलांना विसरेल. तुम्ही जसे मुलाला विसरलात तसा तो आईवडिलांना विसरेल, कारण मुलाकडे त्यांनी पुन्हा कधीच बघितलं नाही ना. तर तो पाषाण हृदय अशा अर्थाने आहे. रामजीनं क्षमा मागितली, साधी नाही, ते पटकन खाली वाकले त्यांचे पाय धरायला त्या दोघींचे की चुकलो मी. त्या म्हटलं बाबा हे काय करताय, तुम्ही मोठे, वयाचा मान म्हणून तुम्ही मोठे आहात, पण ठीक आहे मोहनच्या मरणानं आपण एकत्र आलो, हे असं व्हायला नको होतं, मोहननी जायला नको होतं, पण त्याच्या जाण्यामुळे का होईना आपण एकत्र आलो आहे. त्यामुळे आता तुमच्या सुनेला आणि मुलाला, नातवाला, दोघांनाही स्वीकारा. अर्थातच जाई स्वीकारलेली होतीच, पण जाईच्या विवाहाचा मात्र पुन्हा कधीच विषय निघाला नाही आणि जाई रामजीकडेच राहिली. आणि म्हणून या कथेलाच नाव त्यांनी जाई असं दिलं आहे. त्या काळामध्ये म्हणजे अविवाहित मुलगी असणं वगैरे हे जरा कठीण होतं, पण तरीही
त्याच्या पाषाण हृदयाबद्दल आणखीन एक पुरावा, ते जायच्या लग्नाचा त्यांनी विचार केला नाही, मुलाचा विचार केला नाही, असा ही कथा. आणि अजून थोडा वेळ येते, एक कथा आणखीन सांगणार आहे की जी थोडक्यात सांगणार आहे. खरं मोठी कथा आहे आणि त्यागाचा महिमा हे त्या कथेचं नाव आहे. नारद मुनी पृथ्वी तलावरती वास करतात, स्वर्गातही जातात, सगळीचकडे जातात. आणि त्याप्रमाणे पृथ्वी तलावरून ते गेले आणि लक्ष्मीला म्हणाले, हे काय पृथ्वी तलावर वसंत ऋतूमध्ये केवढी धावपळ चालली आहे, किती सुवासिनींच्याकडे हळदी कुंकू चाललंय वगैरे, सगळं किती छान छान चाललंय चैत्रामध्ये, आणि तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही लक्ष्मीबाई असून बरोबर हे लावण्यात नारद मुनी हुशार, आणि तुमच्याकडे काहीच नाही. लक्ष्मी म्हणलं, हो का, काय व्रत आहे नारदा सांग तरी. त्याने ते चैत्रागौरीचं आपलं जे आहे ना त्याचं सगळं वर्णन तिथे केलं. आता लक्ष्मीच ती काय मागे हटणार आहे, ती म्हणली ठीक आहे मी पण करते की स्वर्गात, पृथ्वीवरच कशाला. आणि मग आमंत्रणं जातात सगळ्यांना. थोडक्यात सांगणार आहे कथा. आमंत्रणं सगळ्यांना जातात. साने गुरुजींनी खूप छान छान वर्णनं केली आहेत तिथे. म्हणजे वारा कसा आला, मंद मंद वारा सुगंध घेऊन आला, वरुण आला, वरुणाने ते रस्ते शिंपून शीतल केले वगैरे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता लक्ष्मीकडचं हळदी कुंकू म्हटल्यानंतर सगळेच सेवेला असणारच आहे. आणि मग लक्ष्मीने पण सगळ्यांना आमंत्रणं धाडली, सगळ्यांना आमंत्रणं धाडली. ती म्हणली की त्या पार्वतीला कशाला बोलवायला पाहिजे, तिच्याजवळनं दागदागिने न काही, लंकेची पार्वती म्हणतो ना आपण, दागिने नसले की तिच्याजवळनं काही, तिला कशाला बोलवायला पाहिजे. आणि तिने काही पार्वतीला बोलवणं केलं नाही, पार्वतीला बोलवलं नाही. आणि बाकीच्या सगळ्यांना बोलवलं, आसनं वगैरे सगळी, आणि सगळ्याजणी म्हणजे शची निघाली, सगळ्या ब्रह्मदेवाची सावित्री निघाली, सरस्वती, सगळे निघाल्या. आता लक्ष्मीकडचं हळदी कुंकू म्हणतात, जायलाच हवं, तिने कोपून चालणार नाही. आणि त्यामुळे सगळ्यांनी जायचं, आपापल्या वाहनावर निघायचं. त्याच्यात पण एक गमतीशीर वर्णन केलेलं आहे की हिने शारदेने किंवा सरस्वतीने विचारलं गणपतीला, काय तुमचं ते वाहन घेऊन जाऊ की काय उंदरावर. ते नको आहे मला, मी मोरावर जाईल. हे गमती किती बारकावे त्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की आपण जसं बोलतो ना एकमेकीशी, तसं सगळं वर्णन त्यांनी त्याच्यात छान केलं आहे. आणि मग पार्वतीला बोलवलं नाही, हळदी कुंकू आहे. आता नारद पार्वतीकडे गेले, हे काय वहिनी, म्हणजे तुम्हाला कळलं नाही का, आज लक्ष्मींकडे हळदी कुंकू आहे, लक्ष्मी वहिनींकडे सगळ्यांना बोलवलं आहे. पार्वती म्हणाली की हो का, ठीक आहे जाते मी, कारण हळदी कुंकवाला कशाला आमंत्रण हवं, सुवासिनींचं व्रत ते, त्यामुळे मला जायला काहीच अडचण नाही, मानपान कसला आलाय त्याच्यात, त्यामुळे मी पण जाते. तर पार्वती शंकराला विचारायला गेली की जाऊ का. शंकर म्हणाले, बघ बरं, एकदा अनुभव घेतलाय, अपमान काय झाला की काय होतं, तुला बोलवलेलं नाही आहे, जातेस पण विचार कर. म्हणजे असं काय करताय, साधा हळदी कुंकू नाही तर काय मोठा समारंभ आहे, वडिलांनी बोलवलं नव्हतं तेव्हा काय झालं होतं आपल्याला माहिती, तर शंकराला पण माहिती आहे, म्हणून तो म्हणतोय एकदा अपमान झाला तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना, जाऊ नको. ती म्हणते नाही हो, जाऊन येते, हळदी कुंकवायला काय, लक्ष्मीकडचं तर हळदी कुंकू आहे. आणि निघाली, तिथे आली आणि सरस्वती आधी येऊन पोचली होती. तिच्या विणेचा छान आवाज करत ती आली, मोरावर बसून वगैरे. आणि तिला असं दिसलं सगळ्या बायका इथे बसलेल्या आहेत, आपल्या सासूबाई नाहीत, त्या कशा अजून आल्या नाहीत. आणि मग तिला त्या दिसल्या, पण त्यांच्याकडे कोणीच पाहिलं नाही. त्यावेळेला सरस्वती म्हणले, काय आता मामंजींनी त्यांना असं कसं पाठवलं, लक्ष्मीबाईंकडचं हळदी कुंकू म्हटल्यावर दागदागिने नको होते का चार घालायला, त्यांना सांगायला पाहिजे होतं, अशी कशा आल्या त्या. मग म्हणल्या पार्वतीला विचार. पार्वती म्हणले, बघ मला काही त्याची आवश्यकता वाटत नाही, पण तुला वाटत असेल तर तू जाऊन घेऊन ये, मी घालते. पार्वती वेगळी आहे, लक्षात येईल आपल्या, तर तू बघ जा घेऊन ये, आता इतक्या लांब की मी जाणार नाही.
सरस्वती म्हणली मी जाते. आली आणि ती म्हणली मामांजींना की असं कसं हो तुम्ही पाठवलं वगैरे. म्हणले बरं असं कर, हा माझा एक केस देतो जटेतला आणि तू कुबेराकडे घेऊन जा आणि सांग त्याला की या केसा एवढे दागिने माझ्या सासूबाईंसाठी दे, असं मामांजींनी सांगितलं. असं मामांजींनी सांगितलं हे पण त्याला सांग. आता ती कुबेराकडे आली, मनात जरा चरफडलेलीच आहे. काय दिलं तर केस जटेतला एक काढून काय येणार, एक साखळी तरी येईल का गळ्यातली असं तिला वाटतंय, वजनाला ती साखळी तरी येईल का वगैरे. आणि कुबेर म्हणला, त्यालाही जरा हसूच आलं की दिलं काय ना शंकराने एक केस त्याच्या वजनाचं. आता ते पारड्यात टाकलं, ते काय हालायला तयार नाही पारडं. ते कुबेर आपल्याकडचे दागिने घालतोय, पारडं आपल्या ह्याचं खालीच केसाचं. आता बाकीचे, पार्वती आली तिच्याकडे दुर्लक्ष आहे, पण सरस्वतीकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं. ही गेली ती अजून कशी आली नाही, का नसेल अजून आली. नारद आहेतच सांगायला का नाही आली ते पण. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सरस्वती ना गेली होती शंकराकडे, तर आता कुबेराकडे आहे ती. आता प्रतिष्ठेचा प्रश्न आला हो ना, की लक्ष्मीच्या प्रतिष्ठेचा. हो, कुबेराकडचे सगळे दागिने भरून त्याच्यात झालं संपत्ती घालून, तरी ते पारडं जड आहे. आता मला काहीतरी केलं पाहिजे. तर प्रतिष्ठा हा जो काही विषय असतो ना तो जरा गंभीर असतो, आणि मग त्याच्या मागे तो इगो येतो, आणि मग माझ्या पदाला धक्का लागू नये ही कुठेतरी एक आणखीन एक वेगळी भावना तयार होते. आणि ह्या सगळ्या भावना जशा माणसाच्या मनामध्ये आहेत तशा तिच्याही मनामध्ये ह्या सगळ्या भावना आल्या आहेत. आणि मग ती म्हणली आता मला गेलं पाहिजे. मग तिनं म्हणजे सगळ्याच जणी गेल्या. आता लक्ष्मीकडे जाऊन बसून काय करणार, यजमानीच निघाली, सगळ्यात निघाल्या. आणि मग लक्ष्मीनं एक एक दागिना घालत त्याच्यात घालायला सुरुवात केली, एक एक दागिना त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. पारडं जड आहे. पार्वती हसली. पार्वती असं म्हणते, म्हणजे गोष्ट खूप मोठी आहे पण मी एवढीच सांगणार. पार्वती असं म्हणते, ते आपण लक्षात ठेवण्यासारखं. तुझ्या लक्षात आलं का, माझ्या पतीने हे सगळं सोडलं म्हणून तुम्हाला मिळालं. माझ्या पतीनं या सगळ्याचा त्याग केला म्हणून हे सगळी संपत्ती तुम्हाला मिळाली. हे लक्षात आलं का तुझ्या? हां. आणि तिने पार्वतीची क्षमा मागितली. आणि पार्वतीला म्हणजे दागिन्यांशी आता काही संबंध नाही, कोणाच्याच मनामध्ये तो लोभ राहिलेला नाही. ती असं म्हणाली, मला वाटलं होतं की सुवासिनींचं हे व्रत, आणि ह्या व्रतामध्ये सुवासिनींनी जायचं आहे, याच्यात हेवे दावे, कमी जास्ती, गरीब श्रीमंत हे असणारच नाही, असताच कामा नाही आहे हो ना. व्रतामध्ये या गोष्टी असताच कामा नाही आहे. आणि म्हणून मी आले होते की सुवासिनीचं व्रत आहे, ओटी भरायची आहे आणि घरी यायचं आहे हो ना. म्हणजे महत्त्व कशाला आहे, महत्त्व कशाला आहे, परंपरेला आहे, भावनेला आहे, मी काय करते याला आहे, मोठेपणा दाखवण्यासाठी आहे का हे सगळं? नाही आहे. आणि असू नये, मोठेपणा दाखवण्यासाठी या गोष्टी असू नये हो ना. आणि त्यामुळे पार्वतीला तिने आसनावर बसवलं आहे हो ना. पार्वतीने अर्थातच कुठलेही दागिने घातलेले नाहीत, कारण तिला माहिती आहे की याच्या वाचून आपलं काही अडलेलंच नाही आहे, आपण सुखात आहोत, समाधानात आहोत दोघंही. आणि त्यामुळे तिने कुठल्याही दागिन्याला हात लावलेला नाही. आणि तिला वाजत गाजत आणले. सरस्वती तिचं स्तवन करते, पार्वतीचं. लक्ष्मीचं स्तवन करतच होती, आता पार्वतीचं पण स्तवन करते आहे. आणि तिने वीणेवरती सुंदर त्यागाची महती गायलेली आहे. आणि तिथे तर हळदी कुंकवाचा समारंभ संपन्न झालेला आहे, असं एक सुंदर वर्णन केलेली त्यागाचा महिमा त्या नावाची एक कथा ती सांगावी का न सांगावी अशा विचारात होते. पण तेव्हा थोडा वेळ मिळाला आणि ती तिसरी कथा पण थोडक्यात का होईना पण मला सांगता आली, कारण त्याच्यात पण साने गुरुजींच्या भाषेचं वैभव आपल्याला दिसतं, त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसतं, आणि माणसाच्या स्वभावाचे बारकावे जे त्यांनी वर्णन केलेले ते आपल्याला दिसतं. आणि म्हणून ती पण कथा
म्हणजे ते वर्णन पण वाचण्यासारखं आहे. आणि इतक्या बारीक सारीक कोणत्या वाहनावर कोण आलं, कसं आलं, काय झालं, कोण आधी आलं, कोण नंतर आलं, खूप सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तर एकूणच साने गुरुजींचं सगळं साहित्य हे दर्जेदार आहेच. आणि घामाची फुलंसारख्या कथा, संस्कार कथा अनेक आहेत, हो ना, अनेक कथा आहेत. मग त्या लहान मुलांच्या ज्या आहे ना, याच्या प्राण कुठे आहे, तो अमक्या माशाच्या गळ्यामध्ये काय, अमक्याच्या कुठे कुठे काय काय, त्या लहान मुलांच्या कथा आहेत. त्या पण कथा साने गुरुजींनी लिहिलेल्या आहेत. ज्या कथा आपल्याला चमत्कार कथा, आणि लहान मुलांना ते खूप आवडतात आणि आपण आवडीनं सांगतो आणि वाचतो. आपण पण वाचतो, आपल्याला पण त्या कथा आवडतात. माहिती असतं असं कुठे कुठे ते प्राण कुठे असणार आहे, पोपटाच्या मान पिरगळली की हा इकडे राजपुत्र मरून पडेल वगैरे, असं काय असत नाही, माहिती असतं. तरीही त्या कथा विश्वामध्ये आपण रमतो, आपल्या मुलांना रमवतो, हो ना, आपल्या मुलांनाही रमवतो. आणि त्यावेळेला आपण हे सांगत असतो की तो प्राण वाचवण्यासाठी किती कष्ट तो गरीब मुलगा घेतो, आणि दरवेळेला तो गरीब मुलगाच असतो, कुठल्या तरी धनगराचा, गुर्राख्याचा असाच तो मुलगा असतो नेहमी वाचवणार, हो ना. तर हे मुलांना आपण सांगत असतो, हे शिकवत असतो. आणि अशा पद्धतीच्या साने गुरुजींच्या कथा आहेत. आज साने गुरुजी हा विषय मला जरा वेगळा असा बोलायला मिळाला, आणि त्यानिमित्तानं 4 पुस्तकं वाचायला मिळाली, आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत हा विषय, माहीत असलेला विषय पोचवला आहे. कारण ह्या कथाही तुम्हाला माहिती असणार, मला माहिती आहे, पण नसल्या माहिती तर नवीन माहिती झाल्या असं मी म्हणेन. मनूबाबा नावाची त्यांची एक ती पण कादंबरी चांगली आहे. माणसाच्या म्हणजे काय म्हणायचं, उलगडणारा अशाच त्यांची सगळी ती पुस्तकं आहेत. मिळाले तर आत्ताही या वयात वाचायला आपल्याला आवडतात. नक्की ते साहित्य मिळून वाचूया. त्यांच्या विचाराशी सहमत असू नसू माहीत नाही, पण साहित्याशी आपण नक्की समरसून ते वाचू शकतो. धन्यवाद.